मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी माईक वरती गुडलेस फॉरवरचा चेंडू चेंडूला कव्हर ड्राईव्हच्या दिशेने फटका केलेला कव्हर ड्राईव्हचा फटका आजच्या दिवसातील पहिला चौकार 4 धावांसाठी. चार धावेने पहिल्या चेंडूला सन्मान दिलं नाही तर चेंडूला भिरकावून दिलंय. कव्हर पॉइंटच्या वरून सीमारेखा पार क्लिअर करत असताना आलाय चौकार. या स्पर्धेसाठी आमच्या साथीने समालोचक कक्षामध्ये देखील अनेक सारे समालोचक आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 दिवसामध्ये जवळजवळ 4 समालोचक वर्ग आपण पाहिलेत. कालच्या दिवसामध्ये देखील या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. भरतजी मोरे सर असतील, तुकाराम मांगेला सर असतील, धनंजय पाटील सर असतील, यांच्या साथीने संपूर्ण समालोचन टीम देखील त्यांचे देखील सहर्ष स्वागत आहे. दुसऱ्या चेंडूवरचा पण खेळ पाहिला. 1 धाव कंप्लीट केली आहे. तिसरा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड ऑन साइडला खेळलेला फटका चेंडू फरार. मिळतील धावा. षटकार येतोय. हौसला भी बाकी है, हौसला भी बाकी है. आणि तसा हौसला दाखवत असताना फलंदाजाने खेळला फटका. सुंदर फटका पाहायला मिळाला. 7 धावांसाठी षटकाराने धावसंख्या पुन्हा वाढताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडूचा फुल समाचार घेत असताना चार्ज करत असताना फोर्स करत असताना चेंडू आउट ऑफ द पार्क येतोय. यूज षटकार. क्षेत्ररक्षक फंबल झाले. क्षेत्ररक्षकाने झेल सोडली परंतु मागे प्रेक्षकाने झेल पकडल्या. ज्या खेळाडूने झेल पकडलाय त्या खेळाडूला विनंती आपण या ठिकाणी या. गुडेगर गावचे क्षेत्ररक्षक कोण आहे झेल पकडलाय? अविनाश कदम. पाहिलं आम्ही या ठिकाणी वरून. त्याने देखील या ठिकाणी झेल पकडली आहे. त्याने देखील या ठिकाणी याचे कॅश प्राइज घेऊन जायचं आहे. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूवरती एक धाव कंप्लीट केली गेला. एका धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या जाऊन पोचले आहे 18 या धावसंख्येवरती. बघा आज खूप सारे वर्षाव होणार आहेत. बक्षिसांचे वर्षाव होताना पाहायला मिळणार आहेत. आमच्या साथीने तुकाराम मांगेला सर देखील जॉईन होणार आहेत. काही वेळामध्ये त्यांचा देखील आवाज मायक्रोफोनवरती आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आजच्या दिवसामध्ये 2 कॉमेंटेटर प्रत्येक मॅचला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा ऑन साईडला अलाउन द कार्पेट बॅकवर्ड खेळले. विजरमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना शेवटच्या क्षणी आतमध्ये चेंडूला खेचून आणलंय. शेवटच्या क्षणी सुंदर एफर्ट त्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळालेत. आणि ज्या ठिकाणी 4 धावा होणार होत्या त्या ठिकाणी 2 धावा वाचवल्यात. 2 धावा वाचवल्यात त्या ठिकाणी एफर्ट्स लगावले गेलेत. आणि हेच आजच्या दिवसामध्ये खेळ करावा लागणार आहे. प्रत्येक संघाला मेहनत करायची आहे आणि मेहनत करत असताना आपल्याला ती स्पर्धा जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी त्या ठिकाणी मेहनत घ्यावी लागणार आहे. थँक्यू. चांगला उल्लेख केला गेला आहे. आज मात्र जिद्द चिकाटी एकतेने खेळावं लागणार आहे आणि त्या जिद्दीने मैदानात खेळ करता आपण क्षेत्ररक्षकांना पाहिली आहे. पुन्हा एकदा फुलटा चेंडू आहे. फुलटॉस चेंडूवरती टोल वसूल करण्याचा प्रयत्न केला गेला फलंदाजांकडून आणि क्षेत्ररक्षकाने झेल सोडताना पाहायला मिळाले आहेत. तालुक्यातील मानाची सन्मानाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. षटकार मिळाला. षटकाराने धावसंख्या वाढली आहे. वेगाने धावसंख्या जाऊन बसलाय 26 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू आहे. आता मात्र पुन्हा एकदा उर्पी चेंडूचा थोडासा ब्रेक प्रकारचा चेंडू आतमध्ये आलाय. त्यानंतर चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. निर्धाव डॉट चेंडूची सांगता झाली आहे. डॉटने
धावसंख्या वाढली आहे. धावसंख्येला थोडासा ब्रेक लगावला गेला आहे. आता मात्र पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी फलंदाज शपलून पुढे येतात. पुढे आल्यानंतर फलंदाजाला त्या ठिकाणी पाहिलंय गोलंदाजाने शेवटच्या क्षणी चेंडूला मात्र रिलीज करताना फुल लेंथ एरियावर चेंडूला डिलिव्हर केले. डॉटची सांगता पुन्हा एकदा होताना पाहायला मिळते. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जास्त बाहेर टाकण्याचा प्रयत्न पंचांनी पाहिलाय. त्या ठिकाणी सांगतायत वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त एक धाव मिळते. एका धाब्याने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती म्हणजेच 27 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू गोलंदाज आता मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कव्हर ड्राईव्हचा फटका. आजच्या दिवसातील सर्वाधिक देखणा फटका पाहायला मिळाला. कव्हर ड्राईव्हच्या रूपामध्ये येतोय. चौकार 4 धावा. क्रीडा कमिटी मंडळाच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. पुढील सामना देखील आपल्या भेटी राहणार आहे. जाकमाता क्रिकेट संघ कबरगाणी विपक्ष श्री भैरवनाथ क्रिकेट संघ गुडेघर या दोन्ही संघाच्या कर्णधार टॉस साठी या. आता मात्र पुन्हा एकदा फुल लेंथ एरियावरचा चेंडू लाऊड अपील पंचांनी फेटाळले आहे. तोपर्यंत पंच दाखवत आहेत लेग बायच्या रूपामध्ये एक धाव कंप्लीट झालाय. एका धाब्याने धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 32 या धावसंख्येवरती. आज मात्र प्रत्येक खेळाडूला आपलं आव्हान या ठिकाणी टिकवण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. आणि मेहनत घेताना आपण पाहतो लाटवल संघाचे फलंदाज सुंदर फलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये करताना आपण पाहायला मिळेल. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील तशाच प्रकारची फलंदाजी करताना आपण लाटवल संघाचे फलंदाजांना पाहतोय. एक धाव पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपामध्ये आले आहे. एका धाब्याने धावसंख्या पुढे सरकताना जाऊन पोहोचल्या 33 या धावसंख्येवरती. महाराष्ट्रामध्ये राजाने देखील केला आहे. हे गणेश चतुर्थीच्या सण आपल्याला पाहायला मिळतो. आणि सकाळच्या सत्रामध्ये गंधराला बंधन करून गंधराला मानवंदन देऊन स्पर्धेचा आगाज देखील केले गेले. त्यानंतर आजच्या दिवसातील पहिला सामना आपण खेळताना पाहतोय. पहिल्या सामन्यातील तिसरा षटक हाताळताना गोलंदाज रोनकला आपण पाहिलंय. रोनकने पहिला चेंडू डिलिव्हर केला निर्धाव डॉटच्या स्वरूपामध्ये पहिला चेंडू आलाय. चला गुडेघर विपक्ष कबरगाणी दोन्ही संघाची करणारे विनंती आपण टॉससाठी या. डॉट चेंडू आला पण एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. आता मात्र लेग ब्रेक प्रकारचा चेंडू होता. चेंडूला घेण्याचा प्रयत्न फाईन लेगला परंतु चेंडू निघून चाललाय. लॉंग स्टॉप क्लिअर करत असताना सीमारेखा पार 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 येत. थँक्यू. त्यानंतर 4 धाब्याने धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचल्या 37 या धावसंख्येवरती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. आणि आक्रमक फलंदाजी खास करून लाटवल संघाने पहिल्यापासूनच तो धाडसी निर्णय घेतलाय. आणि तशा प्रकारची फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा पायावरचा चेंडूला ऑन साईडला चेंडू सीमारेखा पार. चेंडू फरार. मिळतील धावा. षटकार. जीव की प्राण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये लावावे लागणाऱ्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आंबवली संघाला धावा मात्र गुच्छाने बनले जात आहेत. जास्तीच्या धावा या ठिकाणी लूज केल्या जात आहेत गोलंदाजांकडून. बघूया आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पुढचा चेंडू आहे. 43 धावा आतापर्यंत बंद केल्यात. तिसरा षटकाचा शेवटच्या षटकाचा खेळ चालू आहे. शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा लेंथ को पडा और मैक्सिमम षटकार.
वर या फटक्यातून पाहायला मिळाली फलंदाज कल्पेशांच्या माध्यमातून केलेला फटका पण पाहिला शॉट पूलचा आणि पूलवरती षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे, पुन्हा एकदा शॉर्ट पी चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग भिजनचं क्षेत्र निवडलं आणि क्षेत्र निवडत असताना चेंडू पुन्हा एकदा वन बाउन्स सीमारेखा पार क्लिअर करत असताना येतोय युवा चौकार. त्रेपन्न या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचला. पुन्हा एकदा मार्कवरती फलंदाज तयार आहेत. आता मात्र फुल लेन तिरावरचा चेंडूला खेळण्याचा ऑन साईडला प्रयत्न कल्पेशचा असफल होताना पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला होता त्यानंतर थांबवले, धाव मिळाली नाही. एकच धाव मिळते एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलाय 54. 54 या धावसंख्येवरती 55 धावांचा टार्गेट सेट केला जातोय. याच्यानंतरचा होणारा सामना आहे गोडेकर विपक्ष आंबवणे A1 या दोन संघादरम्यान टॉस केला जातोय. कबरगाणी या दोन संघादरम्यान टॉस केला जातोय. कबरगाणी संघाचे कर्णधार आणि गुडेकर संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेत. ज्या ठिकाणी झेल पकडलं ते आणि ते झेलची कॅश प्राईज देताना आपण पाहतोय छोट्या क्षेत्रक्षकाला झेल दिली जाते. साईराज शिगवन यांना कॅश प्राईज दिली जाते. सीमारेषेच्या बाहेर पकडलेली झेल आणि आजच्या दिवसामध्ये खूप सारी बक्षिसांची वर्षाव. अभी येतो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. पिक्चर आजच्या दिवसातील अजून बाकी आहे. त्यामुळे येणाऱ्या आजच्या दिवसामध्ये अनेक सारी बक्षिसं आपल्या सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना या ठिकाणी मिळण्याची संधी आहे. युवा क्रीडा कमिटी मंडणगड यांच्या माध्यमातून प्लॅटफॉर्म पुन्हा एकदा तयार करून दिला गेला आहे. टॉस होते, टॉस स्विंग केला गेला दोन संघांदरम्यान. टॉस होताना टॉस जिंकलाय तो म्हणजे टीम कबरकांडी या संघाने टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले गुडेकर संघाला. आमच्या साथीने मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा जॉईन होतील तुकाराम मांगेला सर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. धन्यवाद. चला लाटवर आपण थोडी घाई करायची आहे. आपली इनिंग संपल्यानंतर फक्त आपल्याला 30 सेकंदमध्ये लगेच आपली फील्ड पोझिशन रेडी असणं गरजेचं आहे. 30 सेकंदाचा वेळ आहे. 30 सेकंदमध्ये आपले फिल्डिंग पूर्ण रेडी असले पाहिजे आणि पुढील 10 सेकंदमध्ये आपले दोन्ही बॅटर मैदानामध्ये येणं गरजेचं आहे. अजून एक सन्मान केला जातोय भट्टीवाडी गावचे सुपुत्र प्रवीणजी शिगवन यांचा सन्मान केला जातोय भिकुमामा मालप यांच्या शुभ हस्ते. युवा क्रीडा कमिटी मंडणगडचे वरिष्ठ सल्लागार भिकुमामा मालप यांच्या शुभ हस्ते प्रवीणजी शिगवन यांचा सन्मान होताना आपण पाहतोय. धन्यवाद. आपण वैभव अब्दुल यांचा आवाज ऐकत होता. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. युवा क्रीडा कमिटी मंडणगड मुंबई आयोजित युवा चषक 2026 अर्थात मंडणगड तालुक्यातील मानाची, अभिमानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि प्रत्येक खेळाडूला प्रेक्षकांना हवीशी वाटणारी स्पर्धा अर्थात युवा चषक 2026 कालपासून सुरू झालेला क्रिकेटचा हा महासंग्राम आपण अनुभवतोय. आणि काल ज्या संघाने पहिल्या फेरीचे सामने जिंकल्यात ते आता दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये खेळताना दिसतात. एका बाजूला श्री भैरी भवानी क्रिकेट संघ लाटवण आणि त्यांच्या समोर आहे तो A1 क्रिकेट संघ आंबवणे. लाटवण संघाने प्रथम फलंदाजी करताना एक आव्हान उभं केले. चांगली फलंदाजी आपण जर पाहिली तर दोन्ही फलंदाजाने चांगली फलंदाजी केली. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे.
3 षटकांच्या खेळामध्ये 18 चेंडू आणि 55 धावा. जवळपास जर सरासरी पाहिली तर प्रत्येक चेंडूवरती 3 धाव. 18 त्रिक 54. पंच रेडी झाले आहेत आणि ही संपूर्ण स्पर्धा आपण डीबीएन या यूट्यूब वाहिनीवरती घरबसल्या पाहण्याचा आनंद देखील घेऊ शकता. 55 धावांचा पाठलाग आहे. हायफाय वाला मॅच आहे. मॅच होतो स्टार्ट. आकोटाप्याचा चेंडू बॅटच्या वरच्या बाजूला लागला. मिड विकेटला शतक जातोय. उलट्या बाजूला धावा जात झेल टिपला जातोय. पहिल्या चेंडूवरती फलंदाज जसा लेट स्विंग होता ना तसा थोडासा लेग्स खटरचा मारा केला गेला होता. पडला बाहेरच्या दिशेनं. चेंडू निघून गेले. काही टॅलेंट आपण पाहिले या स्पर्धेच्या निमित्तानं. कित्येक असे खेळाडू होते ज्यांनी अपेक्षेनुसार कामगिरी केली. काही एक टॅलेंट आहेत. इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणूया असे काही प्लेअर या स्पर्धेच्या निमित्तानं दिसून आले आहेत. अकोटाप्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा मिसटाइम झाला आहे. क्षेत्ररक्षकाला लॉंग ऑनवरनं कुठलीही चूक होणार नाहीये. सकाळच्या सत्रामध्ये मोठे फटके खेळण्याचा 8 तास आणि एक अजून फलंदाज बाद. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला. गली क्षेत्रामध्ये झेल टिपला गेला होता. झेल हातामध्ये आला होता. ज्यावेळेला बॉडी थोडीशी खाली झुकली. कोपरे एल्बो त्या जमिनीला स्पर्श झाले आणि तिथून हातातनं चेंडू निसटलाय. चेंडू अगदी पाममध्ये हाताच्या ओंधळीमध्ये आला होता. पण ज्यावेळेला ते एल्बो हाताचे कोपरे जे खाली टच झाले जमिनीला आणि तिथून हा झेल हातातनं निसटलाय. पुढ्यातला चेंडू होता. फ्लिक करायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाव्या बाजूला जाऊन या बाजूला जाऊन झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि या राईट हँड साईडला झेल टिपण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटला होतोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. हळूहळू पुढे चाललाय कारण पहिल्या 2 धक्क्यातनं सावरण्याचा प्रयत्न टीम आंबोडेचा संघ करतोय. बॅकअप द हँड चेंडू हाताला गेला होता. लेग कटरचा जसा मारा केला जातोय. चांगली गोलंदाजी. पहिले षटक चांगल्या पद्धतीनं हाताळले ऋषिकेश आणि चांगला मी डीजे येणार आहे तुमच्या दिशेने. पण पुढचा मॅच आहे तितकाच महत्वाचा आहे. पुढचा अगदी बिग मॅच येणार आहे. जागमाता देवी क्रिकेट संघ कबरगाणी आणि श्री भैरवनाथ क्रिकेट संघ गुडेकर अगदी बिग फाईट टाईट फाईट त्या करता. ऐकूया राज डीजेचं एक गाणं. एकिंग में करा मी मारून बाजी. सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. पुण्यातला चेंडू होता. खेळलाय जरूर. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत ते बघत राहतील आणि प्रेक्षक झेल टिपण्याचा प्रयत्न करतील कारण 100 रुपये आहेत. झेल बाहेरही सुटलाय. षटकार गेलाय. सिक्सर. मारून
18ची सरासरी होती तिथे पहिल्या षटकामध्ये 8 आणि त्यानंतर चौकार, त्यानंतरचा हा चौकार, इट्स अ 4 चौकार. पाठला करतो 6-4 पहिल्या 2 चेंडूवरती 1 षटकार 1 चौकार. पुढचा मॅच खबरगाणी आणि गुडेकर असंघ खेळणार आहेत. पण त्यानंतरचा मॅच वेसवी बौद्धवाडी आणि तरी बंदरवाडी आपण देखील रेडी राहायचंय, तयार राहायचंय. फुलटॉस, फुलटॉस वरती अगदी फुल केलाय, चेंडूला गुल केलाय आणि पाठवलंय बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार. आकाश होते, आकाश पवार अगदी कॅमेरामॅनने त्यांना कॅच केले, फक्त त्यांना कॅच करता आली नाहीये. ओ नो नो नो, कहाणी में ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट. याच्या अगोदर वाजली होती गाणी. या षटकारांना मिळणार का मॅचला कलाटणी? सिक्सर. षटकार नव्हता. ऍक्च्युअली नॉन स्ट्रायकेंडला संधी होती पण तिथे नाही गेलेत. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 मध्ये 27, 7-27, 7 बॉल 27 धावांची आवश्यकता. या चेंडूवरचा षटकार, स्कोर 21 राहतील. या चेंडूवरचा एक चांगला बॉल, शेवटच्या ओव्हरमध्ये 4 मोठे फटके रिक्वायर्ड असतील आणि या चेंडूवरती षटकार, शेवटच्या ओव्हरमध्ये 3 मोठे फटके रिक्वायरमेंट. खेळण्याचा प्रयत्न होता, स्लोडून चेंडू हाताळला होता. शेवटचा बॉल आलाय डॉट. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. धावा करायचे त्या 27. या डेंजर बॉलरनी अशी बुद्धी लढवली या फेमस बॅटमनची.
च्या वतीनं विनंती आहे, आपण बरोबर हे पॅव्हेलियन आहे त्याच्या खाली येऊन थांबा आताच, कारण वेळ आपल्याजवळ जो आहे आजचा शेड्यूल त्याचप्रमाणे पूर्ण करायचं आहे. त्यानंतर दोन्ही टीम कोलवा टप्प्यात चेंडू होता, फॉलो थ्रो मध्ये फील्ड केलंय आणि फॉलो थ्रो मध्ये फील्ड करताना अजून एक फलंदाज जातोय पॅव्हेलियनच्या दिशेनं, धाव बाद. सुरुवात झाली एक अर्धा पाऊण तास 40 मिनिटं थोडंसं उशिरा शेड्यूल सुरू झाले. आता गेलेली वेळ तर परत येणार नाही आहेत, पण कदाचित येणारी वेळ आपण वाचवू शकतो. त्याच्यामुळे येणारी वेळ वाचवण्याचा प्रयत्न आयोजक म्हणून युवा क्रीडा कमिटी मंडणगड करणार आहे. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. खेळाय फटका जरूर, चेंडू वर आहेत, स्वतः या गोलंदाज आलाय आणि अशा स्वतःच्याच गोलंदाजावरती झेल सुटल्यानंतर बोलणार तरी कोणाला. त्यावेळेला एक विकेट तुमच्या खात्यावरती डिजिट तुमच्या नावावरती करण्याची संधी होती, एक विकेट तुम्ही घेतलाय, दुसरा विकेट असता आणि ती संधी स्वतःहून घालवली आहेत. आता जवळपास औपचारिकता बाकी. अजून एक वर गेलाय, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनचे. याच्या अगोदर झेल सोडत होता, आता गोलंदाज सांगत होते भावा मी सोडला, तुला सोडायची गरज नव्हती. भाई मैंने कॅच छोड़ा, आपको नहीं छोड़ना था, आपको पकड़ना था. तुम्ही जर पकडला असता डीजे वाले भाईने गाणं वाजवलं असता था, हमने पकड लिए. त्याकरता कॅच महत्वाचं आहे, कारण हा सामना तुम्ही जिंकतायत, पण कदाचित पुढच्या मॅचला कॉन्फिडन्स येऊ शकतो. लागोपाठच्या तिसऱ्या चेंडूवरती तिसरा झेल उडालाय आणि यावेळेला अगदी बरोबर पोझिशनमध्ये सही टेक्निक योग्य तंत्र वापरलं, हा झेल टिपण्याचा प्रयत्न आणि हा सामना जिंकलाय. लाटवनच्या संघाने सामना जिंकलाय. श्री भैरी भवानी क्रिकेट संघ लाटवन संघ दुसऱ्या फेरीचा सामना जिंकतोय, तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होतोय. अभिनंदन. आपण पुढच्या सामन्याच्या दिशेने जाऊया, जिथे जागमाता देवी क्रिकेट संघ